आजची जात्यावरची ओवी आपल्याला सीतेच्या स्वयंवरात घेऊन जाते. पाहूया ती काय म्हणते. 33 कोटी देवाईनं भरलं जनकाचं घर, राजा दशरथाचा पोर सीता निवडिती वर. सीताबाईला परणाया गेलंय कोण कोण, राजा रावण गेला गर्वानं, सीता परनिली रामानं. सीताबाईचा संयमवर जनक राजानं मांडिला, शिरी सोन्याचं बाशिंग रामचंद्राला दंडिला. राजा जनकाने सीतेचे स्वयंवर आयोजित केलेले आहे. या स्वयंवरासाठी 33 कोटी देव आणि अनेक राजे महाराजे रथी महारथी जनकाच्या दरबारामध्ये उपस्थित आहेत. राजा रावण देखील अगदी मोठ्या गर्वाने या स्वयंवराला आला होता, परंतु अखेर सीता रामचंद्रांशीच विवाहबद्ध होते. अशा प्रकारचे वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून ह्या स्त्रीने केले आहे. जीवनाचे प्रतिबिंब असणाऱ्या या जात्यावरच्या ओव्या आता जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. घराघरातील जाती आणि जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या स्त्रिया काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. या संग्रहातील जात्यावरच्या ओव्या फार प्रयासाने जमवल्या आहेत. आता पुन्हा या वाङ्मय प्रकाराचा संग्रह करणे केवळ अशक्य आहे. म्हणून जो उर्वरित ठेवा आहे तो जतन करून ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे. रामायणातील सीता पारंपरिक समाजव्यवस्थेला अपवाद नाही. समाजाधिष्ठित मूल्यांवर श्रद्धा ठेवून सुखदुःखे सहन करत एक सोशिक स्त्री म्हणून सर्वसामान्य स्त्रीच्या चौकटीत बसणारीच होती, हे आपल्याला या ओव्यांमधून लक्षात येते.